नमस्कार बंधू आणि भगिनींनो, पी.एस. कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. भारताची जनगणना 2026 या वर्षी होत आहे. भारताची जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते. यापूर्वी 2011 मध्ये भारताची जनगणना झालेली आहे. त्यानंतर यावर्षी म्हणजेच 2026-27 मध्ये भारताची जनगणना विशेष म्हणजे डिजिटल पद्धतीने होत आहे. ही जनगणना देशातील प्रत्येक नागरिकाला घरबसल्या आपल्या मोबाईलवर, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. या जनगणनेची विशेष बाब आहे. याची मुदत 1 मे ते 15 मे पर्यंत दिलेली आहे. या 15 दिवसात आपण आपली स्वतःची जनगणना आपल्या मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे करू शकतो. जनगणना करताना किंवा माहिती भरताना आपल्याकडून एखादी चूक झाली असेल तर ती चूक आपल्याकडे जनगणना अधिकारी 16 मे पासून येणार आहेत. ते आल्यानंतर त्यांच्याकडून ती चूक आपण दुरुस्त करून घेऊ शकतो. जनगणना करताना चूक झाल्यास नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. बिनधास्तपणे आपण आपली जनगणना स्वतः करू शकतात. स्वगणना करणे सोपे जावे म्हणून या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसाठी सर्व माहिती सांगणार आहे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. सर्व माहिती समजण्यासाठी 2-3 वेळा व्हिडिओ पाहिला तरी काही हरकत नाही. अगोदर माहिती समजून घ्या आणि नंतर तुम्ही स्वतःची जनगणना करू शकता. यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची योग्य व खरी उत्तरे आपल्याला द्यावयाची आहेत. चुकीची किंवा खोटी उत्तरे देऊ नये, कारण याची पुन्हा चेकिंग होणार आहे. कारण जनगणना अधिकारी आपल्या घरी जनगणना करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी सर्व माहिती अभ्यासून योग्य पर्यायावर टच करून किंवा पर्याय सिलेक्ट करून आपण आपला अभिप्राय जतन करावा किंवा सबमिट करावा. परंतु नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. न घाबरता सर्वांनी स्वजनगणना करावी. स्वगणना सेल्फ एन्युमरेशन https://se.census.gov.in ही लिंक आपल्याला स्वगणना करण्यासाठी दिलेली आहे. वरील लिंकद्वारे आपण आपल्या कुटुंबाची स्वगणना करावी. आपल्या मोबाईलद्वारे या लिंकवर जाऊन स्वगणना करा. मी केली, आपणही करा. देशाच्या महत्त्वाच्या कार्यात सहभागी व्हा. देशातील सर्व नागरिकांसाठी जनगणना अनिवार्य आहे. स्वगणना कालावधी दिनांक 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये करावयाची आहे. या कालावधीत जनगणना करणे शक्य न झाल्यास दिनांक 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान आपल्या प्रभागातील प्रगणक घरी येऊन म्हणजे जनगणना अधिकारी आपली जनगणना करणार आहेत. आलेल्या जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करा. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, पी.एस. कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. नमस्कार बंधू भगिनींनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये लिंक देणार आहे, जी तुम्हाला स्क्रीनवर मी यापूर्वी दाखवली होती. तर त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन आपल्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवरती दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला सेल्फ इन्युमरेशन लॉग इन सिलेक्ट युअर स्टेट म्हणजे आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. खाली आपल्याला सिलेक्ट स्टेट दिले तर त्यावरती क्लिक करा. महाराष्ट्र राज्य निवडण्यासाठी एम प्रेस करा किंवा एक अक्षर टाईप करून महाराष्ट्र राज्य तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आपल्याला कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा आपल्याला याच ठिकाणी टाईप करायचा आहे. नंतर व्हेरीफाय आणि प्रोसीडवर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला या प्रकारची माहिती दिसत आहे. पूर्ण आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागणार आहे. ओके वरती क्लिक करा. नेम ऑफ द हेड ऑफ हाऊसहोल्ड म्हणजे तुम्ही स्वतःचं नाव, तुम्ही जो घराचा प्रमुख असेल त्याचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे. एंटर 10 डिजिट मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला 10 अंकी नंबर टाईप करायचा आहे, जो प्रमुख व्यक्तीचा असेल आणि जो चालू असणार असेल भविष्यामध्ये. त्यानंतर आपल्याला खाली ईमेल आयडी सुद्धा टाईप करायचा आहे. आपल्या मोबाईलमध्ये जायचे, जीमेल वरती क्लिक करा. वरती फोटो असतो कोपऱ्यामध्ये, त्याच्यावर क्लिक करा आणि लगेच तुम्हाला ईमेल आयडी दिसेल, तो यामध्ये टाईप करा किंवा अगोदर पेपरवरती हा ईमेल आयडी लिहून ठेवा, म्हणजे इथे स्क्रीनवर तुम्हाला टाईप करता येईल. अशा प्रकारे मी एक्झाम्पल म्हणून एक ईमेल आयडी टाईप केला आहे. तुम्ही तुमचा ईमेल आयडी काय करा, टाईप करा आणि व्हेरीफाय प्रोसीड वरती पुन्हा काय करायचे आहे, क्लिक करायचं आहे. सक्सेस मेसेज येतो. OTP आपल्या मोबाईलवरती सेंड होत असतो. तर क्लिक करा ओके वरती. आलेला OTP टाईप करा.
व्हेरीफाय ओ-टी-पी वर क्लिक करा. ओके. लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. आपल्याला इंग्लिश पाहिजे की मराठी पाहिजे, तर तुम्ही आपली मराठी भाषा घ्या. म्हणजे आपल्याला सर्व फॉर्म मराठीमध्ये उपलब्ध होईल. आलेला ओ-टी-पी टाइप करा आणि व्हेरीफाय ओ-टी-पी वर क्लिक करा. इथं पहिल्यांदा आपल्याला मोबाईलवरती उभ्या स्वरूपात येते आणि कॉम्प्युटरवरती आडव्या स्वरूपामध्ये ही स्क्रीन दिसते. पॉइंट मात्र सर्व ठिकाणी सारखेच आहेत. तर पहिला 1 नंबर, 2, 3, 4, 5, 6 असे आपल्याला प्रत्येक पॉइंट पूर्ण करत जायचंय. आता पहिला आपण महाराष्ट्र निवडलेला आहे. जिल्हा यावरती टच करा. आपला जो जिल्हा आहे अहिल्यानगर तो सिलेक्ट करायचा आहे. पिन कोड तुमचा जो पिन कोड आहे तो तुम्ही टाकायचा. तुमच्या जवळचा पोस्टाचा पिन कोड किंवा स्वतःच्या पोस्टाचा पिन कोड या ठिकाणी तुम्ही टाइप करायचा आहे. नंतर तुम्हाला गाव, शहर, स्थानिक ह्या ठिकाण लँडमार्क जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला टाइप करायचा आहे. तर तुम्ही तुमचं जे गाव आहे, ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणचं नाव तुम्ही टाका किंवा तुम्ही स्वतःच्या गावाचं नाव सुद्धा टाकू शकता. नंतर तुमच्या गावाचं नाव टाकल्यानंतर खाली ॲड्रेस जवळचा ॲड्रेस तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि इथे बघा स्थान सापडले. कृपया नकाशामध्ये तुमच्या घरावर मार्कर ट्रॅक करा आणि ठीक आहे यावरती तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तुमचा स्वगणना आयडी पुष्टी करण्यासाठी नकाशावर तुमच्या घराचे स्थान चिन्हांकित करा, जेणेकरून संबंधित प्रगणकाकडे तो सोपविण्यात येईल. आवश्यकतेनुसार लाल लोकेशन मार्कर तुमच्या घरापर्यंत किंवा घराच्या जवळपास सरकवा. जर मार्कर आधीच तुमच्या घरावर असेल, तरीही त्याला थोडेसे सरकवून पुन्हा तुमच्या घरावर किंवा घराच्या जवळपास आणा. 4. मोबाईलद्वारे स्वगणना करताना लाल लोकेशन मार्कर तुमच्या घरापर्यंत किंवा घराच्या जवळपास सरकविण्यासाठी 2 बोटांचा वापर करा. कॉम्प्युटरवर असेल तर तुम्ही माऊसने करू शकता. नकाशा आपल्याला झूम करून आपलं घर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला मार्कर सिलेक्ट करायचा आहे, क्लिक करायचा आहे. नकाशा झूम करण्यासाठी कंट्रोल किंवा स्क्रीनवरती तुम्ही 2 बोटाने थोडं झूम करून पाहू शकता. आता घरं सिलेक्ट केल्यानंतर आपण आता पुढे जतन करायचं आहे म्हणजे सेव्ह करायचं आणि पुढे जायचं आहे. होयवर क्लिक करा आणि पुढे जा. पुन्हा जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करा म्हणजे सेव्ह करायचा आहे. नकाशाचा रेड कलरचा जो आयकॉन आहे तो आपल्या घरावर आणल्यानंतर पुढील ही स्टेप या ठिकाणी आपल्याला ओपन होताना दिसते. त्यानंतर पहिला ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतोय स्थानिक तपशील. तर आता मी हे कॉम्प्युटर करतोय त्यामुळे स्क्रीन तुम्हाला आडवी दिसते. मोबाईलवर केलं तर 1, 2, 3 नंबर हे एकाखाली एक दिसतं. स्थानिक तपशील आता आपण पाहूया. पहिलं दिलेलं आहे जनगणना घर तपशील म्हणजे तुमचं घर कसं आहे याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांनी. आपण एक प्रश्न वाचायचा आहे आणि त्याची योग्य असं उत्तर त्या ठिकाणी फक्त सिलेक्ट करायचंय. गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. आता यापैकी आपण काय वापरले हे आपण निवडायचं आहे. माती दिले, लाकूड, बांबू, पक्क्या विटा, दगड, सिमेंट, मोझॅइक टाइल्स, इतर इथपर्यंत आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. तर मोझॅइक टाइल्स आपण मी सिलेक्ट करतोय. ठीक आहे. पुढचं ऑप्शन्स आपल्याला दिलेलं आहे. गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. पक्क्या विटाच आपण या ठिकाणी घेऊया. ठीक आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे गणना घराची छप्पर यासाठी गवत, प्लास्टिक, हाताने बनवलेली कौले यंत्र, पक्क्या विटा, दगड, स्लेट, जीआय धातू, कॉन्क्रीट सिलेक्ट करतोय मी. नंतर आहे गणना घराची स्थिती चांगली, राहण्यास योग्य, मोडकळीस आलेली. आता इथे आपल्याला चांगलं असेल, आपलं नवीन घर असेल, तुम्ही चांगलं लिहा. घराला बांधून 15-20 वर्ष झाले असतील तर राहण्यास योग्य लिहा आणि जतन करा यावरती क्लिक करायचंय. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का? होयवर क्लिक करा. पुढचं पेज ओपन होईल आता. आता दुसरा पॉइंट सुरू झाला आपला गणना घराचा तपशील. कॉम्प्युटरवरती हे आडव्या स्वरूपात दिसते, मोबाईलवर हे उभ्या स्वरूपामध्ये दिसणार आहे. दोन्हीकडे मजकूर जो आहे सारखाच आहे. आता या कुटुंबात सामान्य निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या. आता तुमच्या कुटुंबात किती लोक राहतात? तर माझ्या कुटुंबात 4 राहतात. मी ते लिहिते. कुटुंब प्रमुखाचे नाव ते ऑलरेडी आपण वरती अगोदर फॉर्म भरताना टाइप केलं होतं ते या ठिकाणी आलेलं आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव, निवडलेली भाषा. इथे तुम्ही मराठी टाइप करा. आता कुटुंब प्रमुखाचे लिंग तर मी पुरुष वरती सिलेक्ट करतोय. तुमच्या कुटुंबात स्त्री जर प्रमुख असेल तर स्त्री सिलेक्ट करा आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती असेल तर ती करायचं. ते नंतर आहे जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती इतर असतील तर त्यांनी काय करायचं यावरती क्लिक करायचंय. अधिक माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. एस-सी, एस-टीची लिस्ट आपल्याला ओपन होताना दिसते. तर यापैकी आपण कोणतं आहे इंग्लिश नाव आणि मराठी नाव ते पाहून घ्या. खात्री करा. उदाहरणार्थ पहिलं अगेर दिलेलं आहे. तुमचं नाव याच्यामध्ये आहे का खात्री करा. एस-सी, एस-टीमध्ये असाल तरच यामध्ये जाऊन योग्य तुमची जी कास्ट आहे ती निवडायची आहे. जात जी आहे ती निवडायची आहे. नंतर हा आयकॉन इथे गुणाकाराचं जे चिन्ह आहे मल्टिप्लिकेशनचं त्यावर क्लिक करून ते क्लोज करायचं. आता तिथे आपल्याला अनुचित जाती नाही, अनुचित जमाती पण नाही. तर आपण इतर वरती काय करायचंय क्लिक करायचंय. घराच्या मालकी हक्काची स्थिती स्वतःचे घर, भाड्याचे परंतु इतरत्र स्वतःचे घर असलेले
म्हणजे आपण सध्या भाड्याच्या घरात राहतो, परंतु आपलं घर स्वतःचं घर मात्र वेगळं आहे. भाड्याचे आणि कुठेही स्वतःचे घर नसलेले, म्हणजे आपण भाड्यानेच राहतोय, आपल्याला गरज नाहीये. तर हा ऑप्शन घ्या. आणि हे 3 पैकी नसेल, म्हणजे स्वतःचं नसेल, स्वतःचं असून भाड्याच्या घरात राहत असेल, तर दुसरं ऑप्शन आणि भाड्याच्याच घरात असेल, स्वतःचं घरच नाहीये, तर तिसरं ऑप्शन आणि तिन्ही ऑप्शन नसतील, तर इतर वरती सिलेक्ट करायचंय. मी आता स्वतःच्या घरवरती सिलेक्ट करत आहे. निवासी योग्य खोल्यांची संख्या. किती खोल्या आहेत अशा, की ज्यामध्ये आपण व्यवस्थितपणे राहू शकतो? तर मी इथं 3 अंक टाकलेला आहे. या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या 1. होयवर क्लिक करा. पुढे जायचंय आपल्याला. त्यानंतर तिसरा पॉइंट सुरू झालाय, सर्वसाधारण माहिती. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे? प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे आपल्याला येते. आता बघा, तुम्हाला जे पाणी ज्या प्रकारे मिळते त्याचा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे, विहीर, हातपंप, ट्यूबवेल, बोरवेल, झरा, नदी, कालवा, टँक, तळे, सरोवर, पॅक, बाटली बंद पाणी, इतर स्रोत. म्हणजे वरचे कोणी नसेल तर इतर स्रोतवर क्लिक करायचे. प्रक्रिया न केलेले पाणी आता मला आहे. आमच्याकडे फिल्टर वगैरे नाही, त्यामुळे मी हा सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर पुढचा पाहत पिण्याच्या पाणी उपलब्ध असलेला स्रोत, परिसराजवळ, दूर. नळ योजना आहे. बऱ्याच जणांच्या घरापर्यंत नळ आलेले आहेत, त्यामुळे आपण परिसरातच आपण हा सिलेक्ट करूया. त्यानंतर आहे प्रकाशाचा मुख्य स्रोत, वीज. आपण सगळेजण वीज वापरतोय. आता ज्यांच्याकडे रॉकेल, सौर ऊर्जा, इतर तेल वगैरे काय असेल किंवा प्रकाशाची सोय नाही, त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे किंवा निवडायचा आहे. शौचालयाची उपलब्धता आहे का? केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबासह सामायिक वापर, सार्वजनिक शौचालय. आता कुटुंबाच्या वापरासाठी आहे, मी ते सिलेक्ट केलंय. तुमचं जे असेल तुम्ही ते घ्या. आणि जर नसेल, नाही एक ऑप्शन दिलेलं आहे बघा, म्हणजे उघड्यावर जात असेल कोणी, तर या ऑप्शनला तुम्ही या पर्यायाला निवडायचं आहे. त्यानंतर आहे शौचालयाचा प्रकार, फ्लश फोर फ्लश, शौचालय जोडणी, पाईपद्वारे मलनिस्सारण, सेप्टिक टँक, इतर व्यवस्था. आता तुम्ही तुमची शौचालय कसं आहे त्यानुसार करा. माझे पाईपलाईन द्वारे आहे, मी ते सिलेक्ट केलंय. नंतर द्विखड्डा शौचालय, लादी शिवाय उघडा खड्डा. तर यापैकी तुमचा जो ऑप्शन असेल तुम्ही बघा, इथपर्यंत खालीपर्यंत त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. एकल खड्डा शौचालय वगैरे, सेवा शौचालय, सगळे वाचायचे नंतर मग तुम्ही करायचं आहे. ओके, तर मी आता वरचा घेतलेला आहे, पाईपलाईन द्वारे मलनिस्सारण. त्यानंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, बंद, उघडे आणि गटार नसल्यास. 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ज्यांच्याकडे बंद गटार त्यांनी बंद गटार सिलेक्ट करा, ज्यांचं उघडं आहे त्यांनी उघडं घ्या आणि ज्यांचं गटारच नाही त्यांनी तिसरा ऑप्शन हा गटार नसल्यास सिलेक्ट करा. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे, स्नानगृह आहे. इथे दुसरं ऑप्शन आहे छपराशिवाय बंदिस्त, म्हणजे वरती सिलिंग काहीच नाहीये, वरती छप्पर नाहीये. असं असेल तर हा पर्याय घ्या. म्हणजे कायडनी कूड आपण भिंती बांधल्यात किंवा काहीतरी पर्याय केलेला आहे, परंतु वरनं काही नाही, तर हा निवडा घ्यायचा आहे. आणि स्नानगृहाची सोयच नाहीये तर नाही हा पर्याय निवडा. त्याच्यानंतर आपल्याला दिलाय स्वयंपाकघरात उपलब्धता, एलपीजी पीएनजी जोडणी. मग तुमच्याकडे सिलेंडर येतंय का गॅसचं, तर तुम्ही ते निवडा. पीएनजी जोडणी केली असेल तर तो ऑप्शन घ्या. बघा इथे ऑप्शन दिले, स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास एलपीजी पीएनजी जोडणी आहे. तर आता माझ्याकडे एलपीजी आहे, जोडणी नाही, वरचंच मी सिलेक्ट केलंय. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाक घरात नाही, स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाक घरात नाही. तर स्वयंपाकघर आहे की नाही हा एक ऑप्शन या ठिकाणी दिसतोय. तर एलपीजी जोडणी आहे इथं, आपण हा एक पर्याय, वरचाच पर्याय तो इथे पण सिलेक्ट आपण करू शकतो. म्हणजे स्वयंपाकघर नाहीये आपल्याला, पण गॅस आहे आपल्याला, म्हणजे थोडक्यात एकच हॉल आहे किंवा छप्पर आहे, तिथेच आपलं गॅस आहे, ओपन आहे, थोडक्यात स्वयंपाकघर नाही. तर वरती स्वयंपाकघरामध्ये मी हा पर्याय माझ्याकडे जो आहे तो घेतलेला आहे. किंवा घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करतात का तुम्ही, जो एलपीजी गॅस तर घेतलेला आहे, परंतु ओपन स्पेस मध्ये तुम्ही खुल्या जागेत स्वयंपाक करतात. स्वयंपाकच करत नाही का, शेवटचा ऑप्शन आपण दिलाय. म्हणजे तुम्ही याचा अर्थ काय होतो, स्वयंपाक करत नाही याचा अर्थ तुम्ही प्रत्येक गोष्ट बाहेरून आणून खाता, स्वतः घरी काही तयार करत नाहीये. तर इथे जे आहे ते सत्य आहे ते तुम्ही लिहायचंय, कारण तुमच्याकडे जे प्रगणक किंवा जनगणना अधिकारी येणार आहे ते सगळं क्रॉस चेकिंग करणार आहे. तुम्ही जरी चुकीची माहिती भरली तर ते दुरुस्त करून घेणार आहे. त्यामुळं चुकीची माहिती किंवा खोटी माहिती या ठिकाणी देऊ नका, कारण ही सगळी चेक केली जाणार आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, तुमच्याकडे जे इंधन तुम्ही वापरता तेच तुम्ही या ठिकाणी लिहायचंय. जळाऊ लाकूड, पिकाचा, शेणाच्या गवऱ्या, कोळसा, रॉकेल, एलपीजी. आता मी एलपीजी वापरतोय, वीज, गोबर गॅस, इतर. तर मी एलपीजी सिलेक्ट केलेला आहे. आता मला जतन करायचं आणि पुढे जायचंय, म्हणजे सेव्ह करा आणि नेक्स्ट. होयवर मी क्लिक केलं. आता पुढील पेज ओपन होईल. आता कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, मालमत्तेचा वापर जरी व्यावसायिक उद्देशासाठी केला जात असेल तरी कुटुंबास मालमत्तेची मालकी आणि उपलब्धता आहे असे समजा. आता पहिलं दिलेलं रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर तुमच्याकडे आहे का? परंपरागत रेडिओ संच, मोबाईल, स्मार्टफोन, इतर कोणत्याही उपकरणावर, म्हणजे कोणता आहे रेडिओ नाही, तर नसेल तर तुम्ही नाही लिहा. म्हणजे आता मोबाईल तर सगळ्यांकडेच आहे, तर तुम्ही मोबाईलचा वरती क्लिक करा. परत मग जुने रेडिओ संच ज्यांच्याकडे आहे त्यांनी वरचा ऑप्शन घ्या. कोणत्याच याच्यावर तुम्ही रेडिओ ऐकत नाही तर इतर वरती, म्हणजे काही जण
रेडिओ ऐकतच नसतील, पण बऱ्याच जणांकडे आता मोबाईलवरती आपला FM रेडिओ चालतो. त्यामुळे मोबाईल, स्मार्टफोन हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. सगळ्यांकडेच रेडिओ आहे. मोबाईल असला की रेडिओ असतोच. दूरचित्रवाणी, तुम्ही कोणती डिश बसवली? फ्री डिश आहे का दूरदर्शनची DD1? तर ती फ्री असेल तर फ्री घ्या. इतर DTH असेल, केबल जोडणी असेल तर कोणते असेल तर तुम्ही तो ऑप्शन निवडू शकता. तर माझ्याकडे DTH सध्या डिश आहे, ते मी घेतलेलं आहे. आणि जर नसेलच तर तुम्ही नाहीवर क्लिक करा. इंटरनेट तुम्ही कशावर वापरता? लॅपटॉप, संगणक, मोबाईल, स्मार्टफोन, इतर कोणते? आता मी मोबाईलवर वापरतोय म्हणून मी मोबाईल घेतलेला आहे. आणि तुमच्याकडे इंटरनेट नसेल तर तुम्ही नाही ऑप्शन घ्या. जे लॅपटॉप, संगणकावरती इंटरनेट वापरतात, वायफाय वगैरे घेऊन त्यांच्याकडे कनेक्शन्स आहेत त्या प्रकारचे, तर त्यांनी लॅपटॉप, संगणक घ्या. आणि नसेल तर इतर कोणत्याही उपकरणावरती असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नंतर लॅपटॉप, संगणक तुमच्याकडे आहे का? तुम्ही होय म्हणा, असेल तर, नसेल तर नाही म्हणायचं आहे. तर माझ्याकडे संगणक आहे. दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन आहे का? फक्त लँडलाईन असेल तर फक्त लँडलाईन म्हणा. आणि फक्त मोबाईल, स्मार्टफोन, इतर मूलभूत मोबाईल दोन्ही पण आहे. तुमच्याकडे लँडलाईन पण आहे, स्मार्टफोन आहे, तर तुम्ही दोन्ही म्हणा. तर माझ्याकडे स्मार्टफोन आहे. आणि ज्यांच्याकडे नाहीच आहे त्यांनी नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, निवडायचा आहे. सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड. तर यापैकी तुमच्याकडे काय आहे? सायकल आहे, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड आहे. आता बऱ्याच जणांकडे सायकल आणि स्कूटर, मोटरसायकल असतात, म्हणून माझ्याकडे दोन्ही आहे. दोन्ही ऑप्शन घ्या. तर सर्वांकडे नाही हा ऑप्शन सिलेक्ट करताना विचार करा. चुकीचं निवडायचं नाहीये. जे आहे ते लिहायचंय. सायकल, मोटरसायकल आहे बऱ्याच जणांकडे, त्यामुळे दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करा. कार, जीप, व्हॅन. माझ्याकडे आता कार पण आहे. त्याच्यानंतर पुढे कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य. तुम्ही कोणतं धान्य जास्त करून खाता? तर एकापेक्षा जास्त धान्य सेवन करत असेल तर मुख्यतः सेवन करत असलेले धान्य मुख्यतः ज्या धान्यापासून पदार्थ उत्पादित केलेले आहेत ते धान्य नोंदवावे. पहिले तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, इतर कोणती? आता यापैकी आपण कोणतं खातो? कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणते आहेत? तर एक धान्य आपण नक्कीच, सगळे धान्य आपण खातो, पण सर्वात जास्त कोणतं खातो? तर मी इथं गहू सिलेक्ट केलेलं आहे. मोबाईल नंबर ऑलरेडी आहे. त्यानंतर लगेच सेव्ह आणि जतन वरती काय करायचंय? क्लिक करायचं आहे. आणि पुढचं पेज आपलं त्या ठिकाणी ओपन होईल. पूर्वावलोकन, कुटुंब नोंदणी तपशील, स्थान माहिती. आता आपण जी माहिती भरलेली आहे ती आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल वरती किंवा कम्प्युटर वरती, लॅपटॉप वरती सुद्धा ही माहिती स्क्रोल करून पाहू शकता. जी माहिती आपण भरली, मला वाटतं ती दिसायला सुरुवात झालेली आहे. बघा, अशा प्रकारे आता बघा, घराची जनगणना, घर तपशील ही माहिती माझी दिसते. त्यानंतर कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती त्या ठिकाणी खाली दिसेल, ती पण तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर हे सगळं त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन दिलाय कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी. तर जे मी ऑप्शन दिलेला होता तो तुम्हाला आता दिसायला लागलेला आहे. बघा, जे दिलं होतं मी तेच दिसायला लागले. पुढचा पॉईंट आहे कुटुंब आणि धारण केलेली मालमत्ता. रेडिओ, ट्रान्झिस्टर, तर मी होय म्हटले. मोबाईल दिला होता माझा. जे दिलं होतं तेच या ठिकाणी संगणकावर आपल्याला जी आपण माहिती भरली ती सगळी माहिती आपल्याला आता यावरती दिसत आहे. मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल स्क्रोल केल्यानंतर. तर पुढचं ऑप्शन संपादित करण्यासाठी मागे जा. तुम्हाला संपादित करण्यासाठी मागे जायचं असेल तर तुम्ही त्याकडे जाऊ शकता. त्यानंतर पुष्टी करा आणि सादर करा, तर यावर क्लिक करायचंय. मसुदा म्हणून जतन करा, यावरती क्लिक करायचं नाही. नंतर होय या बटनावरती क्लिक करा. बघा, मी होयवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज मला स्क्रीनवरती आलेला आहे. तर तुम्हाला पण तुमचा अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी येईल. याचा अर्थ असा होतो की आपली जनगणना जो फॉर्म आहे, आपण भरलेला अर्ज जो आहे केलेला, तो व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे. इथं तेच या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला एक ACI ID येतो. तो हा 11 अंकी क्रमांक आहे, याच्या अक्षराने सुरू होणारा, आणि पुढे 11 अंक आहेत. हे 11 अंक तुम्ही जपून ठेवायचे आहेत. तुमच्याकडे जनगणना अधिकारी येईल, प्रगणक येईल. हा जो क्रमांक आहे 11 अंकी नंबर किंवा ID म्हणतो आपण त्याला, ओळख क्रमांक, तो त्याला द्यायचा आहे. फक्त जो जनगणना अधिकारी आपल्याकडे येईल त्याचं ओळखपत्र एकदा पाहून घ्या. तो खात्री करा की तो जनगणना अधिकारी आहे, कारण डुप्लिकेट किंवा फसवे आजकाल येऊ शकतात. तर कोणालाही नंबर देऊ नका, खात्री करूनच नंबर द्या. आपल्याला आता ज्या याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दुरुस्त करता येतील. पहिल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय, आपल्याकडे जनगणना अधिकारी येईल, त्यांना आपण ती चूक सांगा की यामध्ये मला बदल करायचा आहे, तर तो तुम्ही बदल या ठिकाणी करू शकता. तर अशा प्रकारे आपला सर्व फॉर्म आता या ठिकाणी सबमिट झालेला आहे.